आटपाडीमधून एक धक्कादायक आणि तितकीच चिंताजनक बातमी समोर येत आहे. लग्न समारंभात फटाके उडवताना झालेल्या निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. आटपाडी शहरात एका लग्न सोहळ्यात फटाके उडवताना त्यातून निघालेल्या ठिणगीने शेजारील कोरड्या गवताला आग लागली. काही क्षणात आग पसरू लागली आणि परिसरात घबराट निर्माण झाली. या घटनेची माहिती मिळताच आटपाडी नगरपंचायतीचे विरोधी पक्ष गटनेते अमरसिंह पाटील यांनी तात्काळ अग्निशमन विभागाशी संपर्क साधला. अग्निशमन वाहन घटनास्थळी पोहोचताच स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मोठी दुर्घटना टळली, मात्र अनेक गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे आटपाडी नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर अग्निशमन वाहन उपलब्ध करून देण्यात आलं आहे. पण हे वाहन शहरापासून तब्बल 2.5 ते 3 किलोमीटर अंतरावर तलाव परिसरात उभे ठेवण्यात येते. आग लागल्यानंतर हे वाहन शहरात पोहोचवायला साधारणपणे 10 ते 15 मिनिटाचा वेळ लागतो आणि एवढ्या वेळात छोटी आगही विकराळ रूप धारण करू शकते. ही वस्तुस्थिती माहिती असूनही प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचं चित्र आहे. आजची आग मोकळ्या जागेत लागल्याने नियंत्रण मिळवणे शक्य झाले, पण जर हीच आग शहरातील दाट वस्तीमध्ये लागली असती तर काय झालं असतं? प्रशिक्षित अग्निशामक कर्मचाऱ्याची कमतरता हा देखील एक मोठा प्रश्न आहे. आणखी धक्कादायक बाब म्हणजे नागरिकांसाठी कोणताही आपत्कालीन संपर्क क्रमांक अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. त्यामुळे वेळेवर मदत मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत. आग विझवण्यासाठी आवश्यक असलेली अग्निशमन वाहनं आणि यंत्रणा शहराच्या मध्यवर्ती भागात आणि सहज पोहोचेल अशा ठिकाणी असणं गरजेचं आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत प्रशासनाची उदासीनता स्पष्टपणे दिसून येत आहे. आटपाडीतील ही घटना मोठा इशारा आहे. आज जीवितहानी टळली, पण उद्या काय होईल? प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देणार का? हा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.